अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याच्या मागणीसाठी शिक्षकांकडून प्रतिकात्मक अर्थसंकल्पाची होळी करीत शिक्षकांकडून बोंबाबोंब, सरकारच्या नावाने शिक्षकांचा शिमगा। होळीचे औचित्य साधून परभणी ते राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या नेतृत्वात आज शेकडो शिक्षकांनी प्रतिकात्मक अर्थसंकल्पाच्या प्रतीची होळी करीत सरकारच्या विरोधात बोंबाबोंब करून शिमगा साजरा केला। मागील 20 वर्षापासून शिक्षक वाढीव टप्पा आंदोलनासाठी आंदोलन करीत आहेत। निवडणुकीपूर्वी शिक्षकांनी आझाद मैदानावर छेडलेलं उपोषण मागे घेण्यास सरकारने भाग पाडून वाढीव टप्पा देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिक्षकांना अनुदान मिळेल असं वाटत असताना या अर्थसंकल्पात वाढीव टप्पा देण्यासंदर्भात कुठलीच तरतूद केली नसल्याने संतप्त झालेल्या अनेक शिक्षक संघटनांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करीत वाढीव अनुदान टप्पा तात्काळ देण्याची मागणी केली आहे। यावेळी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करीत बोंबाबोंब आंदोलन करीत जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग, मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं आहे। परभणी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बोंबानो आंदोलन या ठिकाणी करत आहोत। आज शिमग्याचा दिवस, होळीचा दिवस। आजच्या दिवशी वाईट गोष्टींची होळी केल्या जाते, पण आज आम्ही या ठिकाणी आमच्यासाठी महाराष्ट्रातल्या 65,000 शिक्षकांसाठी जी वाईट गोष्ट आहे आजचा अर्थसंकल्प या अर्थसंकल्पाची होळी करून आम्ही या शासनाचा निषेध करत आहोत। इलेक्शनपूर्वी, निवडणुकीपूर्वी सर्व मंत्री महोदयांनी आम्हा सगळ्यांना आश्वासन दिलं होतं। आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसलो होतो की आम्ही तुम्हाला हे पुढील वाढीव टप्पा येणाऱ्या काळामध्ये देऊ आणि त्या संदर्भात 10 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात आली। 24 ऑक्टोबर 2024 रोजी त्या शासनाचा आदेश पारित झाला की आम्ही 20% वाढीव टप्पा हा देऊ करू म्हणून। पण शासन आल्यानंतर आजच्या कालच्या अधिवेशनामध्ये, कालच्या अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या अंशतः विनामूल्य शिक्षकांसाठी 1 रुपयाचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाहीये। ही आमची शुद्ध फसवणूक झालेली आहे आणि शासनानं सगळ्या तमाम शिक्षक जमातीचा, शिक्षक जातीचा या ठिकाणी अपमान केलेला आहे। आणि म्हणून या सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री या सगळ्यांचा निषेध आम्ही आज या ठिकाणी अर्थसंकल्पाची होळी करून या ठिकाणी करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत आम्हाला अनुदान भेटणार नाही तोपर्यंत आमची अनुदान मागण्याची जी आमची आंदोलनाची भूमिका आहे ही अशीच राहणार आहे। अनुदान म्हणजे आम्ही काही फुकट पैसे मागत नाहीत। माझा शिक्षक आज वाडी वस्ती तांड्यावर शहरातून खेडापाड्यातून आज घाम गाळतोय आणि त्या घामाचं दाम आम्ही या ठिकाणी शासनाला मागत आहोत। पण शासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे। पण ठीक आहे, आज तुम्ही सत्तेवर बसला आहात, पण आम्ही मागणाऱ्याच्या भूमिकेत आहोत। पण एक वेळ लक्षात ठेवा की एक वेळ आमची येणार आहे। आम्ही ज्यावेळेस आमच्या हातामध्ये शस्त्र येईल मतदानाचं, त्यावेळेस हे तख्ता पलट केल्याशिवाय हे शिक्षक लोक राहणार नाहीत। म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आमचा विचार करा। आम्हाला राजकारण नकोय। ज्याला आमदार व्हायचं त्यांनी आमदार व्हावं, ज्याला खासदार व्हायचं त्यांनी खासदार व्हावं, ज्याला मुख्यमंत्री व्हायचं मुख्यमंत्री व्हावं। आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। आज आमचा संसार उपाशीपोटी काम करतायत। आज आमचा संसार उघड्यावर पडायची वेळ आलेली आहे। माझे बांधव या ठिकाणी रिटायरमेंटला आलेले आहेत, पण आज त्यांना आजही 100% पगार मिळत नाही। म्हणून आज आमची शासनाकडे ही मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या सगळ्यांच्या पगारांची व्यवस्था शासनाने करावी। यापूर्वी आपण मोर्चा काढला होता मोठ्या प्रमाणात, पण शिक्षण मंत्री असो किंवा शिक्षक आमदार असो यांना काही फरक पडला नाही। आपलं पुढचं पाऊल काय राहील? हे पहा, आम्ही शिक्षक आहोत। आम्ही सनदशीर मार्गाने जाणार आहोत। संवेदनशील भाषेमध्येच आम्ही घोषणा देणारी माणसं आहोत। आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीने करत आहोत। आम्ही आमच्या पद्धतीनं पोटतिडकीनं या ठिकाणी उपोषणाची भूमिका घेतलेली आहे। आझाद मैदानावर 54 दिवस आमचे बांधव त्या ठिकाणी बसले होते, पण शासनानं कुठेतरी ऐकल्याचं दाखवलं, सोंग घेतलं आणि एक खोटा त्यांनी GR त्या ठिकाणी पारित केला। त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या आशा पल्लवित झाल्या। आम्हाला असं वाटलं की आता हे अनुदानाचं आमचं काम झालेलं आहे, पगार आता पुढच्या महिन्यात आम्हाला मिळेल। पण शासनानं त्यांचा GR खोटा ठरवत या ठिकाणी आमच्या प्रश्नाला बगल दिलेली आहे। म्हणून आंदोलन त्या ठिकाणी आम्ही जे थांबवलं होतं ते आज होळीच्या निमित्तानं आजपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात करत आहोत।